गुड मॉर्निंग एव्हरीवन, हाऊ आर यू ऑल. आपण मोशनल EMF या सेक्शनवरती प्रॉब्लेम्स डिस्कस करतो आहे, जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकमधला सेक्शन आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण इंटिजर टाईप क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, जे पर्टिक्युलरली JEE मेन एक्झाममध्ये तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतील. पण JEEमधले इंटिजर टाईप क्वेश्चन्स आहेत म्हणून नीटवाल्यांनी बघायचे नाहीत असं नाही. नीट असेल, JEE असेल, डिफिकल्टी लेवल तीच असते आणि त्याच टाईपवरती क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, सो आज आपण काही इंटिजर टाईप क्वेश्चन सॉल्व करतो आहे, ज्या क्वेश्चनचे ॲन्सर जे आहेत ते ॲन्सर्स 1 to 10 यामध्ये असलेल्या डिजिटमध्ये मॅक्झिमम असतात. काही क्वेश्चनचे ॲन्सर, सपोज तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा ॲन्सर 2.9 असं मिळाले, तिथं 2.9 ऑप्शन नसतो, बट यू कॅन राईट नियरली इक्वल टू इट 3 अशा टाईपमध्ये काही ॲन्सर्स येऊ शकतात. ओके, सो वी विल सॉल्व हिअर. फर्स्ट क्वेश्चन इज, in figure ABCD is a fixed smooth conducting frame in horizontal plane. T is a bulb of power 100 watt, P is a smooth pulley and OQ is a conducting rod. The mass M is moving down with constant velocity 10 meter per second. Bulb lights at its rated power due to induced EMF in the loop due to Earth's magnetic field. Find the mass M of the block in kg. आपल्याला इथं क्वेश्चनमध्ये फाइंड आउट करायचं या एम याचं मास, या ब्लॉकचं मास. डायग्राम समजून घ्या. टेबल आहे, हॉरिझॉन्टल टेबल आहे, अँड वी पुट हिअर ए रेक्टँग्युलर फ्रेम ABCD. एक कंडक्टिंग रेक्टँग्युलर फ्रेम आहे. इथं ABCD जी फिक्स आहे. यामध्ये B आणि C चे आहे कंडक्टिंग वायर आहे, लक्षात ठेवा. रेजिस्टन्सलेस कंडक्टिंग वायर आहे आणि ज्या वायरच्या BC या 2 टर्मिनलच्या मध्ये आपण एक बल्ब कनेक्ट केला आहे, ज्या बल्बची पॉवर गिवन आहे 100 वॅट. ओके, आणि मग या रेक्टँग्युलर फ्रेमवरती जे रेल्वेचे ट्रॅक असतात तशा टाईपमध्ये दर इज ए कंडक्टिंग रॉड OQ प्लेस्ड ऑन दिस 2 AB अँड CD साइड्स. सो दिस रॉड कॅन स्लाइड ओव्हर दिस 2 AB अँड CD साइड्स. आता याच्यावरती हा रॉड मूव्ह होऊ शकतो असं म्हटलंय, आणि आपल्या लक्षात येईल की हा रॉड जर इथं असता आणि त्याला या स्ट्रिंग थ्रू हे वेट कनेक्ट मास कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळं याच्या या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं हा रॉड इकडे याच्यावरून काय होईल, मूव्ह होईल. आता हा क्वेश्चन ॲक्च्युअलमध्ये सिम्पलच, एक रेक्टँगल आहे आणि हा रॉड इथं मॅग्नेटिक फील्डमधून काय होणार, मूव्ह होणार. इथं मॅग्नेटिक फील्ड कुठून आले, हिअर मॅग्नेटिक फील्ड इज दी अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. आता अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड कशी असते, अर्थच्या मॅग्नेटिक फील्डचे 2 कंपोनंट्स कन्सिडर करतो आपण, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड अदर इज व्हर्टिकल कंपोनंट. या रॉडमध्ये अर्थच्या या कोणत्या कंपोनंटमुळे मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल, हिअर द मॅग्नेटिक फील्ड इन दिस रॉडमध्ये EMF इंड्यूस होईल. यातल्या कुठल्या कंपोनंटमुळं, the EMF will be induced in the rod because of the vertical component of Earth's magnetic field, because here the motion of rod cuts the magnetic field lines if the magnetic field is in upward direction. Therefore EMF will be induced in this rod because of the Earth's magnetic field. मॅग्नेटिक फील्ड गिवन वगैरे नाही आहे, पण याचं मास दिलं आहे आपल्याला. आता ही सेम कन्सेप्ट अशी होती, आपण रेक्टँग्युलर लूपला एखाद्या मॅग्नेटिक फील्डमधून पुल आउट केलं, बाहेर ओढलं, तर आपण त्या मॅग्नेटिक फील्डमधून त्या लूपला बाहेर ओढताना त्या लूपवरती ती मॅग्नेटिक फील्ड फोर्स अप्लाय करते अपोजिट डायरेक्शननं. त्यामुळं आपल्याला जेवढा त्याच्यावरती इनवर्ड मॅग्नेटिक फोर्स असतो तेवढाच आउटवर्ड फोर्स अप्लाय करून त्या लूपला बाहेर ओढावं लागतं. आठवतंय, इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफर. डिलिवर्ड पॉवर आणि पॉवर डिसिपेटेड इक्वल असते. डिलिवर्ड पॉवर आणि पॉवर डिसिपेटेड याचा अर्थ आपण अप्लाय केलेली पॉवर त्या रॉडला बाहेर ओढण्यासाठी आणि तिथं डिसिपेट झालेली पॉवर म्हणजे आतमध्ये जो करंट इंड्यूस होतो, इलेक्ट्रिक एनर्जी इंड्यूस होते, त्यामुळे एक इन्स्ट्रुमेंट असतं त्यात लावलेलं, ते ऑपरेट होतं, तिथं पॉवर डिसिपेट होते. मॅक्झिमम पॉवर डिसिपेट होते हीटच्याच फॉर्ममध्ये. हेही मी तिथं तुम्हाला मेन्शन केलं होतं आर्टिकल देताना. ओके, सो हिअर द मोशन ऑफ द रॉड इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दिस मास. याच्यावरती असलेलं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्या फोर्समुळं हा रॉड मोशनमध्ये येतो. आता या रॉडची काहीतरी व्हेलॉसिटी असेल, या डायरेक्शननं असेल. सपोज दिस रॉड मूव्ज विथ व्हेलॉसिटी V. हा इकडं असा मोशनमध्ये येतोय, पण याला इकडं ओढतंय कोण, तर याचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या फोर्समुळं याच्यावरती फोर्स काय असेल, mg, आणि याची व्हेलॉसिटी काय, v. सो पॉवर अप्लाइड ऑन दी रॉड, किंवा इथं पॉवर डिलिवर्ड म्हणूया, टू मूव्ह दिस रॉड, P इक्वल टू डिलिवर्ड पॉवर मी लिहितो इथं इक्वल टू, वी कॅन राईट दिस ॲज फोर्स इंटू व्हेलॉसिटी. पॉवरचा फॉर्म्युला असाही असतो, फोर्स इंटू व्हेलॉसिटी. वर्क डन पर युनिट टाईमच्या फॉर्म्युल्यावरून तयार केला होता आपण हा. सो वी कॅन राईट दिस ॲज
पॉवर डिलिवर्ड इक्वल टू फोर्सचा फॉर्म्युला mg इंटू फी. फी स्टँड्स फॉर व्हेलॉसिटी ऑफ धिस रॉड. आता हे झालं पॉवर डिलिवर्ड. आता डिलिवर्ड पॉवर झाल्यामुळं काय होणार आहे, EMF विल बी इंड्युस्ड इन दिस रॉड. हा रॉड असा इकडं काय होतोय, मोशनमध्ये आहे. या दोन ट्रॅकवरती हा असा मूव्ह होतोय. अर्थ मॅग्नेटिक फील्ड आहे इथं, आणि त्या अर्थ मॅग्नेटिक फील्डमधून हा मूव्ह झाल्यामुळं बिकॉज ऑफ दी ट्रान्सलेशनल मोशन ऑफ दिस रॉड EMF विल बी इंड्युस्ड इन दिस रॉड. E इक्वल टू BLV फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मग या रॉडमध्ये काय इंड्यूस होईल, आता EMF इंड्यूस होईल. आणि मग EMF इंड्यूस झाला की ह्या सर्किटमधून करंट फ्लो होईल. असा हे इथं जॉईंट असल्यामुळं कंडक्टिंग वायर्स आहेत, यातून करंट फ्लो होईल. अँड बिकॉज ऑफ दॅट इलेक्ट्रिक करंट बल्ब ग्लोज, बल्ब ऑन होईल. आणि बल्ब ऑन झाला म्हणजेच इथं पॉवर डिसिपेट झाली. बल्ब ऑन झाला, वर्क डन झालं, पॉवर डिसिपेट झाली. म्हणजेच इथं जी आपण ही जी मेकॅनिकल एनर्जी अप्लाय करतो इथं, that energy will be converted into electrical energy and that energy will be dissipated here in the form of heat. हीटच्या फॉर्म इथं डिसिपेट होते. म्हणजे डिलिवर्ड पॉवर इज इक्वल टू पॉवर डिसिपेटेड असं तुम्ही एनर्जी कन्झर्वेशनवरून सांगू शकताय. इथं जेवढी पॉवर आपण डिलिव्हर करू तेवढीच पॉवर इथं काय होते, डिसिपेट होते. म्हणजे बल्ब ऑन होतो, बल्ब ऑन झाला, वर्क डन झालं, म्हणजे पॉवर डिसिपेट झाली. सो पॉवर डिसिपेटेड ऑफ पॉवर डिलिवर्ड अँड पॉवर dissipated and both these power should be equal according to law of conservation of energy. हा दोन्ही पॉवर आणि फॉर्म्युल्यातही बघितलेत आपण. इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफरचा जे फॉर्म्युला डिराईव्ह केला आहे आपण, त्यामध्ये डिलिवर्ड पॉवर आणि डिसिपेटेड पॉवर याचा फॉर्म्युला P इक्वल टू I² वरून डिराईव्ह केला होता. आणि दोन्ही पॉवर इक्वलच असतात. सो वी कॅन टेक बोथ दिस पॉवर इक्वल. आता याचा फॉर्म्युला काय, पॉवर डिलिवर्ड विल बी mg फी इक्वल टू पॉवर डिसिपेटेड इन दी बल्ब. बल्बची पॉवर किती आहे, 100 वॅट. आणि मग बल्बची पॉवर जर 100 वॅट असेल तर बल्ब किती पॉवर डिसिपेट करणार आहे, तर रेटेड पॉवर ड्यू टू बल्ब लाईट्स ॲट इट्स रेटेड पॉवर. बल्ब त्याच्या फुल पॉवरनं ऑन झाला आहे म्हणजे 100 वॅट पॉवर डिसिपेट होते. सो पॉवर डिलिवर्ड इक्वल टू पॉवर डिसिपेटेड जी किती आहे, 100 वॅट आहे. सो वी कॅन राईट हिअर m इक्वल टू मास ऑफ दिस ब्लॉक, m इक्वल टू 100 डिवायडेड बाय व्हॉट इज G. G इज 10. 9.8 असतं मॅक्झिमम नीट जे क्वेश्चनमध्ये असं दिलेलं असतं तिथं, किंवा नसलं तरी 10 कन्सिडर करू शकताय तुम्ही. अँड व्हेलॉसिटी इज गिवन, व्हेलॉसिटी ऑफ द रॉड इज अगेन 10 मीटर पर सेकंड. सो 10 इंटू 10 100, 100 बाय 100 1 kg. दिस इज द मास ऑफ रॉड. आन्सर कसं आलं बघा, 1 kg. तुम्हाला तिथं लिहायचं असतं 1 kg, किंवा ऑनलाईन असेल तर टाईप करायचं असतं 1. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मास ऑफ दिस ब्लॉक इज 1. थेरॉटिकल कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं होतं. पॉवर डिलिव्हर, पॉवर डिसिपेटेड इन दी सर्किट इज सेम. त्यासाठी तुम्ही इंडक्शन अँड एनर्जी ट्रान्सफरचा व्हिडिओ बघितलेला असायला पाहिजे होता. लगेच कळालं असतं, त्यात काही अवघडही क्वेश्चन नाही. ओके, सो नाव सी नेक्स्ट क्वेश्चन. ए स्क्वेअर वायर लूप दिलाय ऑफ साइड 10 सेंटीमीटर lies at right angles to a uniform magnetic field of 7 Tesla. B given आहे. ए 10 व्होल्ट लाईट बल्ब, बल्बचं व्होल्टेज रेटिंग दिलेलं आहे, 10 व्होल्टचा बल्ब आहे, इज इन सेरीज विथ द लूप. ओके, मॅग्नेटिक फील्ड डिक्रीजिंग स्टेडीली टू 0 ओव्हर ए टाइम इंटरवल डेल्टा टी. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इथं काय होते, डिक्रीज होते, कॉन्स्टंट नाही. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ डेल्टा टी इन मिलीसेकंड द बल्ब विल शाईन विथ फुल ब्राईटनेस. या आता इथं बघा, अगोदर बघा, पहिली कंडिशन अशी आहे, या स्क्वेअर लूपमधून पास होणारा जो फ्लक्स असणार आहे फाय इक्वल टू इट विल बी BA कॉस थिटा असतो, पण इथं थिटा 0 आहे कारण एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्डमधला अँगल 0 आहे, कॉस 0 1 येतं. सो हिअर फाय विल बी BA, बट B इज नॉट कॉन्स्टंट. A कॉन्स्टंट आहे, बट हिअर B इज नॉट, B इज डिक्रीजिंग. And if B is decreasing, then the flux passing through this loop decreases. And according to Faraday's law, if there is change in magnetic flux passing through circuit, EMF or current will be induced in the circuit. So यामध्ये EMF induce होईल. मग फाय चेंज होतोय कशामुळं, B चेंज होण्यामुळं. आता यात फॉर्म्युला जर घ्यायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय घेऊ शकतोय आपण, B इंटू एरियाचा फॉर्म्युला म्हणजे स्क्वेअर लूपचा एरिया. 10 सेंटीमीटर आहे म्हटलं की 10⁻⁻² आणि त्याचा स्क्वेअर. ओके, हा झाला एरिया. पण फ्लक्स चेंज होतोय आणि फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, इंड्युस्ड EMF E इक्वल टू dφ/dt. वी कॅन टेक दिस फॉर्म्युला. इंड्युस्ड EMF E इक्वल टू काय आला, dφ/dt मिळतोय. सो हिअर वी कॅन राईट दिस ॲज, या इक्वेशनला आता याला असंही लिहितो आपण, ΔΦ/ΔT टाइम इंटरवल असेल तर.
सो हिअर बी इज नॉट कॉन्स्टंट, मग ही टर्म कॉन्स्टंट, याला बाहेर घेतलं मी. 10 × 10⁻⁻² ब्रॅकेट स्क्वेअर. एरिया बी चेंज होतोय, बीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते विदिन टाइम इंटरवल डेल्टा टी. मग व्हॅल्यू पुट करूया आपण. बीची व्हॅल्यू गिवन होती, मॅक्झिमम व्हॅल्यू किती होती 7 आणि ती 0 होते. 7 to किती होते 0. मग डेल्टा बी म्हणूया आपण. बीचा चेंज किती झाला 7 आणि डेल्टा टी कॅल्क्युलेट करायचे आपल्याला किती टाईममध्ये. पण या प्रोसेसमध्ये बल्ब जो आहे, बल्ब विल शाईन विथ फुल ब्राईटनेस. आता बल्ब फुल ब्राईटनेसमध्ये शाईन झाला याचा अर्थ काय, तर 10 व्होल्ट याचं रेटिंग असेल तर त्याला 10 व्होल्टेज सप्लाय मिळाला आहे म्हणून तो फुल शाईन झालेला आहे. याचा अर्थ EMF सर्किटमध्ये किती इंड्यूस झाला पाहिजे, 10 व्होल्ट इंड्यूस झाला पाहिजे, जो याला मिळेल. सो EMF इंड्यूस्ड इन दी सर्किट शुड बी 10 व्होल्ट. सो वी कॅन राईट दिस ॲज 10 स्क्वेअर इंटू 10⁻²² 10⁻⁻4 इंटू 7 बी होतं इंटू डेल्टा टी. अँड इफ यू सॉल्व दिस, सॉल्व करा, याला तुमच्या लक्षात येईल. व्हॅल्यूज सॉल्व करून डेल्टा टीचा आन्सर जे मिळतंय, दिस आन्सर विल बी, बघा डेल्टा टी कन्वर्ट करून घ्या, हे 10 इकडं आलं, व्हॅल्यूज मिळतील. याचं जे आन्सर आहे, ऑप्शन करेक्ट ऑप्शन सांगतो मी कुठला दिलाय. ओके, आता इथं विचारताना आपल्याला फाइंड आउट कशात करायचं होतं, डेल्टा टी शुड बी इन मिली सेकंड. मग मिली सेकंड म्हटल्यावर 10⁻³ पॉवर ठेवली पाहिजे. हे 10 इकडं गेलं, डिवाइड झालं 10⁻³ होईल. सो वी कॅन राईट दिस ॲज, काय चुकतंय बघा, हां करेक्ट. कसं होणार बघा, 7 हे 10 इकडं डिवाइड, वरती गेलं की -1 -5 +2 -5 +2 -3. सो 7 × 10⁻⁻3. सो इट विल बी 7 मिलीसेकंड. सो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 7 मिलीसेकंड. लक्षात आलं काय केलंय, सिम्पलच क्वेश्चन होता, फक्त ते आपल्याला कन्वर्ट करता आली पाहिजेत व्हॅल्यूज. सो हिअर वी ऑब्टेन द आन्सर. सी द नेक्स्ट क्वेश्चन इज a square metal wire loop of side 10 cm and resistance 1 ohm is moved with constant velocity v0 in a uniform magnetic field of induction 2 Tesla. The loop is connected to the network of resistances, each of value 3 ohm. The speed of the loop so as to have a steady current of 1 milliampere in loop is, आन्सर फाइंड आउट करायचं आपल्याला cm/s मध्ये. स्क्वेअर लूप दिला, इथं माझा तो रेक्टँग्युलर दिसतोय, समजून घ्या. स्क्वेअर लूप आहे तिथं एक असा एक रेक्टँग्युलर स्क्वेअर लूप आहे. ओके, मेटल वायर लूप ऑफ साईड 10 cm. त्याची साईड 10 cm असेल तर एरिया आपण सांगू शकतोय. वी कॅन कॅल्क्युलेट द एरिया. अँड रेजिस्टन्स 1 ओहम, लूपचा रेजिस्टन्स 1 ओहम आहे. इज मूव विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी v0. याची व्हेलॉसिटी इकडं आहे अशी v0 इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड 2 टेस्ला. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिली 2 टेस्ला. द लूप इज कनेक्टेड, या लूपला कनेक्ट केलंय टू द नेटवर्क ऑफ रेजिस्टन्सेस, ईच ऑफ व्हॅल्यू 3 ओहम. द स्पीड ऑफ द लूप सो ॲज टू हॅव ए स्टेडी करंट ऑफ, म्हणजे ह्या लूपचं असं स्पीड, ज्या स्पीडला त्या लूपमधून 1 मिलीएम्पियर एवढा करंट फ्लो झाला पाहिजे, ते स्पीड, ती व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. लक्षात आलं काय फाइंड आउट करायचंय. अगोदर लक्षात ठेवा, हे नेटवर्क दिलं, याचा अर्थ याला सिम्प्लिफाय करू शकतोय. क्लिअरली वी कॅन सी दॅट दिस इज ए व्हीटस्टोन ब्रिज. लगेच दिसतंय व्हीटस्टोन ब्रिज आहे, बॅलन्स्ड पण आहे, सगळे इक्वल असल्यामुळं. सो वी कॅन निग्लेक्ट दिस रेजिस्टन्स. हे निग्लेक्ट केला तर म्हणजे याला काढूनच टाका. ब्रिज बॅलन्स्ड आहे, हा रेजिस्टन्स निग्लेक्ट केला. नो, these two are in series, these two resistances are in series, so 3 + 3 6, 3 + 3 6 and 6 are in parallel. So the parallel combination of 6 and 6 resistance will be again 3 ohm. म्हणजे या कॉम्बिनेशनचा टोटल रेजिस्टन्स किती आहे 3 ओहम. बट दी कॉईल ऑल्सो हॅज रेजिस्टन्स 1 ओहम. याची व्हॅल्यू आहे रेजिस्टन्सची, किती ओहम आहे 1 ओहम आहे. मग या 6 ओहमला ह्या कॉईलचा रेजिस्टन्स 1 ओहम सिरीजमध्ये येणार. बघा ह्याचा टोटल 6 आणि त्याला सिरीजमध्ये 1. सो दी टोटल रेजिस्टन्स ऑफ दी सर्किट विल बी 4 ओहम. रेजिस्टन्समधला टोटल सर्किटमधला टोटल रेजिस्टन्स काय आला इथं 4 ओहम आला. आणि फाइंड आउट करायचं आहे आपल्याला करंट. नाव वी कॅन फाइंड. आता इथे बघा, बिकॉज ऑफ द मोशन ऑफ दिस लूप आउट ऑफ द मॅग्नेटिक फील्ड,
EMF विल बी इंड्युस्ड E इक्वल टू BLV. हे डिराईव्ह केलं इंडक्शन आणि एनर्जी ट्रान्सफरमध्ये मी सांगितलं सेमच कन्सेप्ट होती. सो इंड्युस्ड EMF इन द लूप विल बी BLV and the induced current will be E by R, total resistance we can take this as. So E will be BLV divided by R, and if you put the values here, we have to find here velocity. So convert this formula in the form of velocity. V equal to IR divided by B into L, and you can put the values here. 1 milliampere means 10 to the power minus 3 ampere. Resistance is 4 ohm divided by B is given 2 Tesla into length is 10 centimeter, side 10 centimeter होती, so we can take this as 10 into 10 to the power minus 2 meters ला. Now we can convert these values. 10 okay 2 4 आहे, 2 रिमेनिंग राहील इथं. 10 minus 1 वरती गेलं की plus 1, 2 into 10 to the power minus 2 मीटर पर सेकंड. आन्सर सेंटीमीटर पर सेकंड मध्ये फाइंड आउट करायचं, सो इट विल बी 2 सेंटीमीटर पर सेकंड. इंटिजरमध्ये आन्सर मिळालं. या टाईपमध्ये क्वेश्चन्स असतात. मग सोपा इझी एक्झाम्पल होतं, जास्त काय विचार करायचं नाही. फॉर्म्युले कंडिशन्स एकदा थेरॉटिकल वाचून झाल्या की तुम्हाला ही आन्सर्स फाइंड आउट करायला जास्त काही मेहनत घ्यावी लागत नाही. ओके, लक्षात आलं. सिंपल क्वेश्चन होता. नाव गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. हिअर क्वेश्चन इज a circular coil of wire consists 100 turns with total resistance 0.2 ohm. The area of the coil is 100 centimeter square. The magnetic field is increased at a rate of 2 Tesla per second. Find the induced current in the coil. आता तुम्हाला माहित आहे EMF induced मिळाला की करंट मिळतो. अँड E चा फॉर्म्युला काय? E इक्वल टू d phi by dt. आता याच्यामध्ये E चा फॉर्म्युला घ्यायचा असेल तर phi चा फॉर्म्युला काय असेल इथं? Here the flux will be phi equal to NAB cos theta. हा फॉर्म्युला झाला फ्लक्सचा. लक्षात येतोय फ्लक्सचा फॉर्म्युला BA cos theta असतो. N गेलं कारण याचे नंबर ऑफ टर्न्स आहेत. NAB cos theta. Here B is not constant. B चेंज होतंय. So we can take it variable parameter and we know EMF induced E equal to d phi by dt. फॅराडेज लॉ आहे माहित आहे. जनरली याला मायनस साइन घेतलं जातं. E equal to minus d phi by dt. नंतर मग मायनस NAB बी नाही NA cos theta. these terms are constant. थीटा गिवन आहे क्वेश्चनमध्ये. थीटाची व्हॅल्यू 60 डिग्री दिले. सो NA cos 60 इंटू DB बाय dt. फक्त मी B व्हेरिएबल असल्यामुळे DB बाय dt घेतलं आणि याची व्हॅल्यू गिवन होती. रेट दिलाय आपल्याला. मॅग्नेटिक फील्ड इज इन्क्रीज्ड ॲट ए रेट ऑफ 2 टेस्ला पर सेकंड. सो DB बाय dt हिअर विल बी 2 टेस्ला पर सेकंड. ओके, E इक्वल टू NA मायनस साइन म्हणजे आपण मॅग्निट्यूड साइन कशासाठी घेतलं होतं? लेन्झ लॉमध्ये त्याचं मिनिंग सांगितलेलं आहे मी. इंड्यूस झालेला करंट हा त्याच्या कॉजला अपोज करतो म्हणून आपण निगेटिव्ह साइन कन्सिडर करतो त्यामध्ये. ओके, NA cos 60 इंटू DB बाय dt ची व्हॅल्यू काय दिले? 2 दिले. दिस इज अवर E अँड नाव यू कॅन कॅल्क्युलेट करंट. I will be E by R. R is also given. R व्हॅल्यू काय होती बघा? रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिली 0.2 अँड यू कॅन पुट दिस व्हॅल्यूज हिअर. N नंबर ऑफ टर्न्स 100, एरिया 100 म्हणजे 10⁻², आणि सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे इंटू 10⁻⁻4. -2 कन्वर्जन फॅक्टर झाला त्याचा स्क्वेअर 10⁻⁻4. सो दिस इज NA एरिया cos 60. cos 60 मीन्स हाफ इंटू 2 आहे अगेन. ओके, ह्या व्हॅल्यू सगळ्या पुट केल्या मी इथं, हे लक्षात ठेवा. अँड डिवायडेड बाय R. R मीन्स 0.2. अँड बाय सॉल्विंग ऑल दिस कन्सेप्ट यू विल गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विच इज इक्वल टू, आन्सर विल बी, आन्सर बघा याचं 5 एम्पियर. आन्सर काय मिळतं याचं? 5 एम्पियर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ करंट इंड्युस्ड इन दी लूप. इंटिजरमध्ये आन्सर्स मिळत जातात, त्यामुळं इझी कन्सेप्ट आहेत. तुम्हाला थेरॉटिकल पार्ट जर माहीत असेल तर या टॉपिकवरचे जे क्वेश्चन्स आहेत इमोशनल EMF वरती ते इझिली सॉल्व करता येतात. नाव सी देर इज वन मोर क्वेश्चन. इंटिजर टाईप क्वेश्चन नाही पण एकाच क्वेश्चनमध्ये आपण इथं बऱ्याचशा कन्सेप्ट डिस्कस करणार आहोत. यामध्ये 5 सब क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनमध्ये एखादी डिफरंट व्हॅल्यू एकावरती डिपेंड असणारी दुसरी. ओके, सो क्वेश्चन इज इन फिगर 4 रॉड्स हॅव लॅम्बडा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. प्रत्येक रॉड 4 रॉड्स आहेत. 1 2 3 4. प्रत्येक रॉडला रेजिस्टन्स
पर युनिट लेंथची व्हॅल्यू दिले लॅम्बडा. द अरेंजमेंट इज केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड ऑफ कॉन्स्टंट मॅग्निट्यूड बी विच इज इन इनवर्ड डायरेक्शन. नाउ ईच वायर स्टार्ट्स मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह वायर. म्हणजे इथं या सगळ्या वायर आतमध्ये मूव्ह होत आहेत, सगळ्या वायर इनवर्ड डायरेक्शन काय होतात अशा मूव्ह होत आहेत, पण ह्या कनेक्ट आहेत एकमेकांना, म्हणजे स्लाइड होतात एकमेकांवरून असं कन्सिडर करा. विथ व्हेलॉसिटी व्ही. फाइंड ॲज अ फंक्शन ऑफ टाइम. फर्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. इंड्युस्ड EMF इन दी सर्किट. टोटल इंड्युस्ड EMF विचारला सर्किटमधला, एका रॉडमधला नाही. इंड्युस्ड करंट विथ डायरेक्शन. फोर्स रिक्वायर्ड ऑन इच वायर टू कीप इट्स व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. पॉवर, टोटल पॉवर रिक्वायर्ड टू मेंटेन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, ज्याला आपण पॉवर डिलिव्हर्ड म्हणतो. थर्मल पॉवर डेव्हलप्ड इन दी सर्किट, म्हणजे ज्याला आपण पॉवर डिसिपेटेड म्हणतो. ह्या दोन्ही पॉवर इक्वलच असतात, त्यामुळं एकदा कॅल्क्युलेट केलं तर तीच व्हॅल्यू दुसऱ्याला आपण घेऊ शकतोय. ओके, सो सी फर्स्ट क्वेश्चन. इंड्युस्ड EMF इन दी सर्किट. पहिल्या कंडिशनला काय होईल बघा. सपोज इथं सगळीकडे मॅग्नेटिक फील्ड आहेच, लेंथ किती L. आता ह्या वायर, सपोज ही वायर अशी पुढं इथं अशी काय झाली, या पोझिशनला आली. ही वायर इकडे येणार, इथं येईल. ही वायर पुढे येईल, आणखी इथं आली असेल, ही इथं आली असेल. नाउ दी लूप एरिया विल बी रेड्युस्ड. आता लूप एवढाच राहिला, हे मी इरेज करतो. ते फ्रेंड झाले वायरचे, पुढच्याचा काही यूज नाही इथं. म्हणजे हा लूप जो आहे, सगळ्या वायर आत येण्यामुळे यांचा लूप स्मॉल झाला. आणि सपोज इथून इथं येण्यासाठी जो टाइम रिक्वायर्ड आहे इथं, द टाइम विल बी टी. आणि किती व्हेलॉसिटीनं वायर आहेत, फी. सो दिस डिस्टन्स विल बी फी इंटू टी. हे डिस्टन्स काय झालं, फी इंटू टी. मग हेही डिस्टन्स काय असणार आहे, फी इंटू टीच असणार आहे. याचा अर्थ आता ही लेंथ काय असेल सांगा वायरची. सपोज मी याला L डॅश म्हणतो. न्यू लेंथ काय आहे याची, L डॅश असेल. देन L डॅश विल बी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ L डॅश. L डॅश विल बी, इनिशियल काय होती, L व्हॅल्यू होती लेंथची. फी टी आणि व्ही टी एवढं डिस्टन्स काय होणार, त्यातून डिक्रीज होणार. सो L मायनस 2 व्ही टी. दिस इज द न्यू लेंथ ऑफ दी वायर कंडक्टर. मग स्क्वेअर लूप असल्यामुळे सगळ्यांची तेवढीच येईल. नाउ व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ, ते नंतर बघूया करंट फाइंड आउट करताना. अगोदर EMF फाइंड आउट करायचा तर E इक्वल टू, सिंगल रॉडचा विचार करा, एका रॉडमध्ये इंड्यूस झालेला करंट. E इक्वल टू बी L डॅश फी. नवीन लेंथ आता L डॅश आहे, बी तेच आहे, व्हेलॉसिटी तीच आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज बी L डॅश, सॉरी L डॅशची व्हॅल्यू यूज करू शकतो, फी आधी मी लिहितो. बी फी L मायनस 2 व्ही टी. दिस इज द EMF इंड्युस्ड इन दी वन रॉड, एका सिंगल रॉडमध्ये. पण इथं जर तुम्ही विचार केला तर करंट जी डायरेक्शन जी इंड्यूस होणार, करंट हे एका क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनच इंड्यूस होणार. त्यामुळं प्रत्येक रॉडमध्ये तेवढा अमाऊंट ऑफ, सेम अमाऊंट ऑफ EMF इंड्यूस होईल. अँड दी ई टोटल किंवा सर्किटमधला टोटल EMF विल बी 4B फी L मायनस 2 व्ही टी. याला शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर असंही लिहू शकतो आपण, 4B L डॅश फी. आपण फक्त L डॅशची व्हॅल्यू पुट केली तर म्हणून तसं लिहिलं आहे, म्हणजे चौघांची ॲडिशन केली EMFच्या. दिस इज द टोटल EMF इंड्युस्ड इन दी सर्किट. पुढं सांगतो मी सर्किट कसं हे इंड्यूस होतं आहे ते. नाउ इंड्युस्ड करंट इन दी सर्किट. करंट फाइंड आउट करायचं आहे मला. सपोज हे स्मॉल सर्किट आपण असं इथं कन्सिडर केलं तर एक EMF सपोज असा इंड्यूस झाला. रॉड बघा कुठे येतो, इकडं. EMF करंट इकडे इंड्यूस होईल. सो याला निगेटिव्ह घेऊया, याला पॉझिटिव्ह घेऊया. सो दिस अमाऊंट ऑफ EMF E विल बी इंड्युस्ड. Each rod has resistance. Again, this is negative, positive. This rod also has resistance. Then negative, positive, resistance, negative, positive. Again, there is one more resistance. So, in this way. Okay. EMF induced in the each rod is same. हे काय होतात, ॲड होतात. चारही रेजिस्टन्स काय होतात, ॲड होतात. प्रत्येकाला रेजिस्टन्स आहे स्मॉल आर व्हॅल्यू दिलेली गिवन. ओके, स्मॉल आर गिवन नाही आहे, पण काय गिवन आहे बघा, लॅम्बडा गिवन आहे. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ गिवन आहे. एका रॉडची कंडिशन कन्सिडर करा. एका रॉडची लेंथ किती, L डॅश आहे. मग रेजिस्टन्स सपोज त्या रॉडचा स्मॉल आर आहे. एका रॉडचा रेजिस्टन्स किती आहे, स्मॉल आर. देन स्मॉल आर अपॉन L डॅश. व्हॉट इज दिस, या रॉडची लेंथ काय होती, L डॅश होती, हे माहिती आहे आपल्याला. लेंथ इज L डॅश, रेजिस्टन्स इज स्मॉल आर, एका रॉडचा रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजेच हे आर अपॉन लॅम्बडा L डॅश झालं. पण याला आपण सिम्बॉल काय यूज केले, लॅम्बडा. व्हॉट इज लॅम्बडा,
लॅम्बडा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ हे सिम्बॉल आहे. सो आर अपॉन एल डॅश विल बी लॅम्बडा. सो वी कॅन राईट दिस ॲज रेजिस्टन्स ऑफ रॉड विल बी लॅम्बडा इंटू एल डॅश. लक्षात आलं, एका रॉडचा रेजिस्टन्स आर असेल तर तो काय असणार आहे, लॅम्बडा इंटू एल डॅश. सो दिस इज द रेजिस्टन्स ऑफ सिंगल वायर. अशा किती वायर आहेत, 4 वायर आहेत. सो टोटल रेजिस्टन्स ऑफ द सर्किट विल बी कॅपिटल आर म्हणूया त्याला, 4 स्मॉल आर मीन्स 4 लॅम्बडा एल डॅश. अँड नाउ वी कॅन कॅल्क्युलेट द करंट इंड्युस्ड इन द सर्किट I इक्वल टू E बाय आर. सो देअरफॉर E विल बी 4 B L डॅश V डिवाइडेड बाय 4 लॅम्बडा एल डॅश. 4 कॅन्सल होईल, एल डॅश कॅन्सल होईल. आन्सर विल बी BV बाय लॅम्बडा. दिस अमाऊंट ऑफ करंट विल बी इंड्युस्ड इन दी सर्किट. सेकंड क्वेश्चनचं आन्सर झालं. थर्ड, फोर्स रिक्वायर्ड टू ऑन इच वायर टू कीप इट्स व्हेलॉसिटी कॉन्स्टंट. फोर्सचा फॉर्म्युला जो असतो, हे काय झालं आपलं बीचं आन्सर झालं. सी, फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स ऑन वायर इट विल बी IL डॅश बी. ILB कॉस थिटा फॉर्म्युला असतो ना, एखाद्या रॉडवरती मॅग्नेटिक फील्डने अप्लाय केलेला फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, IL डॅश बी. ILB असतो. इथे लेंथ एल डॅश. एल डॅश म्हणजे आपण ही लेंथ घेत नाही आहे, हे पुढे आल्यानंतर करंट सगळा इंड्यूस होते म्हणून ती नवीन लेंथ रॉडची. IL डॅश बी. नाउ कीप पुट द व्हॅल्यूज हिअर. I विल बी B phi, okay, B phi by lambda, this is for current, into L dash into B. So we can write this as B square phi L dash divided by lambda. This amount of force required to maintain its velocity constant. आता हे झालं सिंगल वायरसाठी. आणि मग अशा वायर किती आहेत, 4 वायर आहेत. सो वी कॅन मल्टिप्लाय दिस बाय 4. यू विल गेट युअर आन्सर. ओके, आन्सर कळालं. फोर्सची व्हॅल्यू रिक्वायर्ड काय येते, 4 इंटू. ओके, टोटल विचारलाय का आधी बघा. फोर्स रिक्वायर्ड ऑन इच वायर म्हटलंय, नो. इच वायर म्हटलं की टोटल विचारलेलंच नाही, मग एवढाच झाला. यात तुम्ही मग एल डॅशची व्हॅल्यू पुट करू शकताय. बी स्क्वेअर व्ही बाय लॅम्बडा एवढा पार्ट सेपरेट करून जर तुम्ही एल डॅशची व्हॅल्यू पुट केली तर एल डॅशची व्हॅल्यू काय यूज करू शकतोय आपण, एल डॅशची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण L मायनस 2VT. ओके, कारण इनिशियल व्हॅल्यूज गिवन होत्या म्हणून त्याचा विचार करूया. या टाईपमध्ये फोर्स फाइंड आउट करता येतो. सो फोर्स मिळाला. टोटल पॉवर डिलिवर्ड, टोटल पॉवर रिक्वायर्ड टू मेंटेन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, पॉवर रिक्वायर्ड टू मेंटेन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी P इक्वल टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी, असाच फॉर्म्युला असतो. आत्ताच डिस्कस केला होता मी फॉर्म्युला. आणि मग यात ह्या व्हॅल्यूला आणखी एका फक्त व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय होणार. अँड दी फॉर्म्युला विल बी B स्क्वेअर व्ही स्क्वेअर बाय लॅम्बडा L मायनस 2VT. फक्त L स्क्वेअर व्ही स्क्वेअर केलं मी कारण इंटू व्हेलॉसिटी होतं. सो दिस इज दी पॉवर रिक्वायर्ड टू मेंटेन कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आणि जेवढी पॉवर डिलिवर्ड असते दॅट अमाऊंट ऑफ पॉवर विल बी डिसिपेटेड इन दी फॉर्म ऑफ हीट. म्हणजेच ईचं आन्सर हे सेम आन्सर आहे यासारखंच, कारण जेवढी पॉवर डिलिवर्ड तेवढीच पॉवर काय डिसिपेटेड. या टाईपमध्ये आन्सर मिळते. म्हणजे आपल्याला याच्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर इझिली मिळालं. नाउ सी next question number 6. The magnitude of the magnetic field increases with time. I1 and I2 are the currents in the segments AB and CD. Then which is the correct option, A, B, C, D. Theoretical part आहे. मी थोडा शॉर्टमध्ये क्वेश्चन दिलेला आहे, तर डायग्राममध्ये बाकी या सगळ्या गोष्टी आहेतच यात. हिअर वी हॅव ए लूप लाईक दिस. ओके, इथं एक कनेक्ट आहेत, 2 स्क्वेअर्स दिसत आहेत पण यांच्या ह्या साईडच्या आहेत इथं काय आहेत, कनेक्ट्स आहेत. सो हिअर वी कन्सिडर 2 लूप्स, आउटर लूप आणि इनर लूप. आता या पार्टमध्ये मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस विथ टाइम. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू B इन्क्रीज होत असेल तर फ्लक्स पासिंग थ्रू दी लूप फाय इक्वल टू काय असतो, BA कॉस थिटा असतो फॉर्म्युला. तर यामध्ये कॉस थिटा 1 असल्यामुळं B ची व्हॅल्यू चेंज होते, इन्क्रीज होते. सो फ्लक्स इन्क्रीजेस मीन्स हिअर द मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस लूप इन्क्रीजेस. आणि अकॉर्डिंग टू लेन्झ लॉ, इफ मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू loop increases then the direction of induced current should be anti-clockwise. आता anti-clockwise कुठं घ्यायचा मग, आउटर का इनरला घ्यायचा, हा क्वेश्चन आहे. तर आउटर लूपचा एरिया लार्ज आहे, आउटर लूपचा एरिया लार्ज आहे. एरिया लार्ज असल्यामुळं फ्लक्सची व्हॅल्यू मॅग्निट्यूडमध्ये लार्ज मिळते, EMF इंड्युस्ड लार्ज मिळणार. आणि मग लार्जर EMF याच्यात असलेला इंड्युस्ड EMF स्मॉलर EMF. याचा अर्थ दोन्हीमध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे त्याची डायरेक्शन जरी अपोजिट मिळाली आपल्याला तरी लार्जर EMFचे करंटची डायरेक्शन तुम्हाला तिथं कन्सिडर करावी लागेल. सो दी direction of current induced in the circuit should be like this, anti-clockwise. So here
करंट शुड बी इंड्युस्ड लाईक दिस. इथं येईल, इथून इकडं आतमध्ये असा येईल करंट, इट विल बी लाईक दिस. अँटी क्लॉकवाईज करंट आउटर लूपसाठी, इनर लूपसाठी तो कसा होणार, क्लॉकवाईज होणार या टाईपमध्ये. इन दिस डायरेक्शन करंट शुड बी इंड्युस्ड इन दी लूप. लक्षात आलं. मग ऑप्शन करेक्ट कोणता, ग्रेटर दॅन इक्वल दॅन येणारच नाही. म्हणजे इथं असं विचारलंय, हा I1 करंट आहे आणि हा I2. मॅग्निट्यूडमध्ये दोन्ही सेमच असणार आहेत कारण एकच सर्किट आहे. इथे काय वायर स्प्लिटही झाली नाही. सो करंट पासिंग थ्रू सिंगल वायर विल बी सेम. मग हे दोन्ही ऑप्शन पहिले तर येणार नाहीत. सी काय ऑप्शन आहे बघा, I1 इज इन दी डायरेक्शन ऑफ बी. रॉंग येते, म्हणजे फोर्थ ऑप्शन I1 इज इन दी डायरेक्शन ऑफ AB अँड I2 इज इन दी डायरेक्शन ऑफ DC. सो फोर्थ ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. ओके.